नमस्कार मंडळी, एअसी मराठी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही 50, 60, 70 किंवा मग अगदी 90च्या दशकात असाल आणि पाय आणि गुडघेदुखी, कडकपणा किंवा पेटकं येणं, तुम्हाला रात्रीची झोप आणि दिवसांती तुमची हिरावून घेतली गेली असेल, तर तुमचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हो, आणि पाय आणि गुडघेदुखी रात्रीतून नाहीशी होऊ शकते। तुम्हाला फक्त दररोज काही बिया खाण्याची आवश्यकता आहे। तुम्ही 25 वर्षाचे असोत किंवा मग तुम्ही 95 वर्षाचे, जो कुणी चालू शकत नाही तो धावू लागेल, कारण हे 5 सुपरफूड बिया ज्या आहेत त्या तुमच्या पायातील सर्व वेदना दूर करतील। फक्त 15 दिवसांसाठी सांगितल्याप्रमाणे या 5 बिया वापरून पहा, लंगडेपणा थांबेल आणि तुम्ही धावू शकाल। या बिया तुमच्या हाडांमधील कॅल्शियम इतकं वाढवतील की कडकपणा आणि पेटके सुद्धा नाहीसे होतील। वयाच्या 90व्या वर्षीही तुम्ही आधाराशिवाय चालण्यास सक्षम असाल। आपल्याला माहित आहे की जेव्हा तुमच्या पायातील ताकद संपते तेव्हा व्यक्तीचं स्वातंत्र्य संपतं। तर आज मी तुमच्यासाठी 5 शक्तिशाली बिया घेऊन आलेले आहे, जे तुमचे पाय मरेपर्यंत टिकवून ठेवतील आणि तुम्हाला पोलादासारखं मजबूत सुद्धा बनवतील। माझ्या रुग्णांपैकी एक 82 वर्षीय काका आहेत, मोहन काका। ते एक निवृत्त सैनिक आहेत आणि तरुणपणी ते मैलभर पायी चालत असत, पण आज गुडघेदुखीमुळे त्यांना व्हीलचेअरवरच मर्यादित केलं आहे। एके दिवशी त्यांनी मला विचारलं की डॉक्टर, मी पुन्हा माझ्या नातवासोबत मॉर्निंग वॉकला जाऊ शकेन का? हे माझं नशीब आहे का? त्यांच्या डोळ्यामध्ये लपलेली आशा आणि वेदना मला भावली। मी त्यांना किंवा मग त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही वृद्धाला सदस्याला अशी निराशा अनुभवावी असं मला वाटत नाही। तुम्ही फक्त आमच्यासाठी रुग्ण नाही आहात, तर जीवनातील अनुभवाचं एक जिवंत जग आहात। एम्स 2025च्या अहवालामध्ये असं म्हटलंय की 65 वर्षावरील 75% वृद्धांना गंभीर गुडघे आणि सांधेदुखीचा त्रास होतो आणि 60% लोकांना चालण्यास लक्षणीयरित्या त्रास होतो। जागतिक आरोग्य संघटना 2025 असा इशारा देते की हाडांचा कमकुवतपणा आणि वेदना वृद्धांमध्ये पडणं आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका 300% वाढवते। पण घाबरू नका, आज मी तुम्हाला 5 चमत्कारिक बियाण्यांबद्दल सांगेन, जे निसर्गातील सर्वात शक्तिशाली सुपर फूड्स आहेत। हे बिया केवळ वेदना कमी करणार नाही, तर तुमची हाडं लोखंडासारखी मजबूत करतील। माझ्या एका रुग्णानं फक्त पहिले बियाणे 10 दिवस खाल्ले आणि म्हणाल्या की डॉक्टर, माझ्या गुडघ्यामध्ये चाकूसारखं दुखणं आता नाहीसं झालं आहे। तुम्हाला ते कोणते बियाणे आहेत हे जाणून घ्यायचंय का? मी या व्हिडिओमध्ये ते रहस्य उलगडणार आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ चुकवला तर तुमची पुढची रात्र वेदनांनी भरलेली असू शकते। व्हिडिओच्या शेवटी मी 2 आयुर्वेदिक नियम देखील शेअर करेन, जे या बियांची प्रभावीतता 10 पट वाढवतील। तर तुम्ही तुमचे पाय पुनरुज्जीवित करण्यास आणि वेदनारहित चालण्यास तयार आहात का? खाली कमेंट बॉक्समध्ये हो असं नक्की लिहा। जर तुम्हाला या जीवन बदलणाऱ्या बियाण्यांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर कृपया मला कळवा की मी आणि तुमच्याबरोबर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी प्रत्येक कमेंट वाचत असते आणि तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत असते। तुम्हाला तुमचा स्वयंपाकघरातच पहिल्या बिया सापडतील, ते चुकवू नका। पाय आणि गुडघेदुखी इतकी तीव्र का आहे मंडळी? पाय आणि गुडघेदुखी ही फक्त शारीरिक वेदना नाहीये, ती तुमच्या मानसिक आत्मविश्वास आणि स्वातंत्र्यावर थेट आघात आहे। वयानुसार आपण सांध्यामधील कुपोषण कुरचा झिजायला लागतं, सांधे हाडे एकमेकांवर घसतात आणि जळजळ नसांवर दबाव आणते। कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, कोलेजन आणि इतर खनिजांची कमतरता यात महत्त्वाची भूमिका बजावते। तुम्हाला सकाळी उठून मंदिरात जडपणाशिवाय जायचं आहे, दुपारी नातवंडांसह बाजारात जायचंय किंवा मित्रांसोबत उद्यानात हसत संध्याकाळ घालवायची आहे, पण चालताना पायामध्ये होणाऱ्या वेदना, गुडघ्यांमध्ये होणाऱ्या वेदना, तुमच्या पायांमध्ये होणारे रात्रीचे पेटके तुम्हाला सतत आठवण करून देतात की तुम्ही बंदिस्त आहात। तुम्ही कधी विचार करता का, मी पुन्हा कधी माझ्या पत्नीसोबत तीर्थयात्रेला जाऊ शकेन का? मी माझ्या नातवंडांना माझ्या खांद्यावर घेऊन जाऊ शकेन का? तुमची इच्छा आणि वेदना आम्हाला खोलवर समजत आहे, कारण आमच्यासाठी तुम्ही फक्त एका व्यक्तीचे नाही, तर आमच्या संपूर्ण कुटुंबाचे, प्रतिष्ठेचे आणि शक्तीचं प्रतिनिधित्व करता। टोकियो मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट फॉर जेरियाट्रिक्सनं 2025 मध्ये केलेल्या संशोधनातून असं दिसून आलंय की जुनाट सांधेदुखीमुळे वृद्धांमध्ये नैराश्य आणि सामाजिक अलगावचे प्रमाण 70% वाढतं। आयुर्वेदामध्ये म्हटलंय की ही समस्या वातदोषाच्या अतिवृद्धीचं आणि हाडांच्या ऊतींच्या बिघाडांचं लक्षण आहे। आता आपण पहिल्या या 2 चमत्कारिक बियाण्यांबद्दल जाणून घेऊया, जे थेट हाडं दुरुस्त करू शकतात आणि सांधेदुखी दूर करू शकतात। या बिया निसर्गातील पोषक तत्वांचा सर्वात दाट भांडार आहे। पहिलं बीज आहे ते म्हणजे तीळ। तीळ हे निसर्गातील कॅल्शियमचा सर्वात मोठा स्रोत आहे।
100 ग्रॅम तिळामध्ये अंदाजे 975 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं, जे ग्लास दुधापेक्षा अंदाजे 10 पट जास्त असतं. त्यात जास्त प्रमाणामध्ये जस्त आणि तांबे देखील असतं, जे हाडांची घनता वाढवतं आणि कोलेजन तयार करण्यास सुद्धा मदत करतं. तिळाचं तापमान वाढ करणारे गुणधर्म, सांध्यामध्ये जमा झालेली थंडी, त्याचबरोबर कडकपणा तोडतात, ज्यामुळे वेदनांपासून त्वरित आराम मिळतो. हवार्ड 2025 मधील एका अहवालानुसार नियमितपणे तीळ खाणाऱ्या वृद्धांना हाडांची घनता 20% वाढली आणि गुडघेदुखी 60% कमी झाली. माझा एक रुग्ण आहे 68 वर्षीय आणि त्या गृहिणी आहेत शांतीताई. त्यांचे गुडघे इतके दुखत होते की ती स्वयंपाकघरामध्ये उभी राहून स्वयंपाक सुद्धा करू शकत नव्हती. त्यांच्या सुनेला अनेकदा बाहेरून जेवण मागवावे लागत असे. ती म्हणाली की डॉक्टर, मी माझ्याच घराची पाहुणी बनली आहे. त्यांना तीळ कसं खावं हे मी त्यांना सांगितलं. सुरुवातीला त्यांना वाटलं की तीळ फक्त मिठाईमध्येच वापरलं जातं, पण मी त्यांना ते भाजून चगळायला शिकवलं. त्यांनी हे 15 दिवस केलं. 16व्या दिवशी ती स्वतः बनवलेली गोड पदार्थ घेऊन माझ्याकडे आली आणि म्हणाली, आज मी हे बनवण्यासाठी 2 तास उभी राहिले. माझ्या गुडघ्यांनी मला आधार दिला. कसं खावं? तर मूठभर पांढरे तीळ किंवा काळे तीळ घ्या. तेल न घालता हलकसं भाजून घ्या. हे भाजलेलं तीळ दररोज सकाळी रिकाम्या पोटी खा. ते पूर्णपणे चावून खा. त्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी प्या. दररोज नाश्त्यापूर्वी. खबरदारी, जर तुम्हाला पित्त समस्या किंवा जास्त उष्णता जाणवत असेल तर तिळाचं प्रमाण अर्ध्यानं कमी करायचंय. फायदे: यामुळे हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता लवकर भरून निघते आणि सांधेदुखी कमी होते. आणखी एक बी आहे, ते म्हणजे अळशीचं बियाणं, एक नैसर्गिक साधं वंगण. मंडळी, आणखी एक बी म्हणजे जे तुमच्या सांध्यांमधील वाळलेलं वंगण पुनर्संचयित करू शकते. अळशीचं बियाणं हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि लिग्नान्सचा सर्वात श्रीमंत वनस्पती आधारित स्रोत आहे. ओमेगा 3 हे एक शक्तिशाली दाहक विरोधी आहे, जे सांध्यातील जळजळ कमी करते. हे बी सायनोव्हियल फ्लुइड सांध्यांमधील द्रव वाढवण्यास सुद्धा मदत करतं, जे हाडांमधील घर्षण कमी करतं आणि चालताना वेदना आणि आवाज रोखतं. डेली हेल्थ पोस्ट 2025 मधील एका अभ्यासानुसार नियमित अळशीच्या बियांचे सेवन केल्यानं ऑस्टिओआर्थरायटिस असलेल्या रुग्णांमध्ये सांधे कडक होणं 50% कमी झालं आणि गतिशीलता 45% सुधारली. माझे रुग्ण 70 वर्षाचे आहेत. प्रसाद काका चालताना इतका आवाज करत होते की लोक मागे वळायचे. मी त्यांना आज अळशीच्या बिया खाण्याचा सल्ला दिला. 3ऱ्या आठवड्यामध्ये ते क्लिनिकमध्ये धावत आले आणि म्हणाले, आवाज गेलाय आणि वेदनाही कमी झाल्या. कसं खावं? तर एक रात्रभर ग्लासमध्ये पाण्यामध्ये 1 चमचा जवस भिजवायचंय. सकाळी ते पूर्णपणे चावून पाणी घ्यायचं आहे किंवा जवसाचं बीज हलकंच भाजून बारीक करायचंय. पावडर, दही, दलिया किंवा सॅलडमध्ये मिसळायचंय दररोज सकाळी नाश्त्यासोबत. 3रं बीज आहे ते म्हणजे मेथीचे बी. ते स्नायूंच्या क्रॅम्प्सवर उपचार करतं. मंडळी, 3ऱ्या बियामध्ये तुमच्या पायांच्या स्नायूमधील वेदनादायक पेटके आणि ताण पूर्णपणे काढून टाकण्याची शक्ती आहे. मेथीच्या बियांमध्ये लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं. मॅग्नेशियम स्नायूंच्या आकुंचन आणि विश्रांतीचं नियमन करतं, पेटके टाळतं. पोटॅशियम इलेक्ट्रोलाइट संतुलन राखतं आणि लोह रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या पेशींना बळकटी देतं, ज्यामुळे स्नायूंना पुरेशी ऊर्जा मिळते. रात्रीच्या वेळी पायाचे पेटके असलेल्या वृद्धांसाठी हे बी विशेषतः फायदेशीर आहे. माझे एक रुग्ण आहेत 75 वर्षीय कमलादेवी. पायांच्या तीव्र पेटक्यांमुळे दररोज रात्री त्या उठायच्या. त्यांना मेथीचे दाणे भिजवून खाण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला त्यांना कडू चवीचा त्रास झाला, पण नियमितपणे 10 दिवस केलं. 11व्या दिवशी त्या आनंदात होत्या. कसं खावं? तर रात्रभर 1 चमचा मेथीचे दाणे 1 कप पाण्यामध्ये भिजवायचे. सकाळी पाणी गाळून घ्या. दाणे पूर्णपणे चावून घ्या आणि नंतर ते पाणी प्या. कडू वाटत असेल तर मेथी भाजून पावडर बनवा आणि 1 चमचा दही किंवा दुधासोबत घ्या दररोज सकाळी रिकाम्या पोटी. 4थं बीज जे आहे ते आहे भोपळ्याच्या बिया. सांधे आणि हाडांच्या दुरुस्तीच्या यंत्रणेला पुनर्जीवित करण्याचं काम हे करतं. भोपळ्याच्या बिया झिंक, मॅग्नेशियम आणि प्रथिनांचा स्रोत आहे. झिंक हे ऑस्टिओब्लास्ट सक्रिय करतं, जे हाडे तयार करण्यास मदत करणाऱ्या पेशी आहेत. हॉवर्ड 2025 मधील अहवालात असं दिसून आलंय की झिंकच्या सेवनानं हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका 40% कमी होतो. माझे रुग्ण 72 वर्षीय नरेंद्र काका, निवृत्त अभियंता. त्यांची हाडे इतकी ठिसूळ होती की त्यांना वाटायचं त्यांची हाडं काचेची बनलेली आहेत. मी त्यांना भाजलेल्या भोपळ्यांच्या बिया खाण्याचा सल्ला दिला. 3 आठवड्यांनी त्यांच्या हाडाच्या घनतेच्या अहवालात सुधारणा झाली. कसं खावं? भोपळ्याच्या बिया सोलून तेल न लावता हलकं भाजून खा. दररोज दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत नाश्ता म्हणून 20 ते 25 ग्रॅम भाजलेल्या बिया खा. 5वी बी जी आहे ती आहे चिया बिया. 5वं आणि शेवटचं बियाणं तुमच्या पायांना स्टीलची ताकद देऊ शकतात. चिया बिया ओमेगा
3 प्रथिने, फायबर आणि कॅल्शियमनं समृद्ध असतात. त्यात असलेला अमिनो आम्ल शरीरामध्ये कोलेजन तयार करण्यासाठी आवश्यक असतात. कोलेजन आपली हाडे आणि अस्थिबंधांना जोडतं, ज्यामुळे ते हाडं लवचिक बनवतात. भिजवल्यावर चिया बिया जेल बनवतात, जे सांध्यांना नैसर्गिक वंगण म्हणून काम करतात. 75 वर्षीय गोविंद काका जे वॉकरच्या मदतीनं चालत असत, त्यांनी 1 महिना चिया बियांचं पाणी प्यायलं आणि ते शेतात मदतीशिवाय चालू लागले. कसं खावं? रात्रभर 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा बिया भिजवायच्या आहेत आणि सकाळी त्यात 1 चमचा मध घाला आणि रिकाम्या पोटी हे पिऊन टाका. मंडळी, हे 5 बिया तीळ, अळशी, मेथी, भोपळ्यांच्या बिया आणि चिया बिया तुमचे पाय आणि गुडघ्यांमधील वेदना दूर करण्यासाठी निसर्गाची देणगी आहे. परंतु 2 आयुर्वेदिक नियमांचं पालन करा. पहिलं म्हणजे हे बियाणं कधीही कच्चे खाऊ नका, तर ते भिजवून किंवा भाजून खा. आणि दुसरं म्हणजे हे बियाणे खाल्ल्यानंतर किमान 15 मिनिटं तरी उन्हात बसा. सूर्याच्या किरणांमुळे व्हिटॅमिन डी तयार होईल, जे कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक आहे. आजपासून या बियांचा समावेश करा. तुमच्या शरीरातील बदलांचा अनुभव घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या ASA मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.